नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्वागत करूयात आता आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टरचं, अर्थातच अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूयात ह्या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. मंडळी, आज ह्या मंचावर धमाल येणार आहे हे मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, कारण आज इकडे एका घराण्याला आम्ही मानवंदना देणार आहोत, ज्या घराण्याने आपलं जवळजवळ गेली 6 दशकं मनोरंजन केले. त्यांनी आपल्याला भक्ती करायला शिकवली, त्यांनी आपल्याला त्यांच्या गाण्यांवरती नाचायला भाग पाडलं, त्यांच्या लोकगीतांनी आपलं प्रबोधन पण केलं. तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत या घराण्याची गायकी पोचलेली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने त्यांचं गाणं हे एकदा तरी गुणगुणलं असेलच ह्याची मला पूर्ण खात्री आहे. ते घराणं म्हणजे शिंदे घराणं. प्रल्हाद शिंदे, मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे ह्या सगळ्या कलाकारांनी गेली 6 दशकं महाराष्ट्राचं मनोरंजन केलं आहे. आणि ह्याच शिंदे घराण्यातला एक सदस्य आज आमच्याकडे प्रमुख पाहुणा म्हणून आलेला आहे. इंटरनेट नसताना सुद्धा ज्यांचं गाणं हे कोलावेरी डी पेक्षा सुद्धा गाजलेलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राने त्यांच्या महफिलींना हजेरी लावलेली आहे. जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त गाणी आणि 250 चित्रपटांना ज्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. लग्नाची वरात असो किंवा भावगीतं असो, सगळ्या बाजाची गाणी ह्यांनी आजपर्यंत गायलेली आहेत. त्यांच्या गाण्यांवर शिट्ट्या वाजलेल्या आहेत, पोपट पिसाटले आहेत, लोकांना येड लागलेलं आहे, सगळे तुरु तुरु चालायला लागलेले आहेत. कळलंच असेल तुम्हाला मी कोणाबद्दल बोलते ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे लाडके गायक आनंद शिंदे यांचं. तुझी चिमणी उडाली माझा पोपट पिसाटला. आनंद सर, तुमचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते आमच्या ह्या महफिलच्या रंगमंचावर. सर, महफिल या शब्दाशी तुमचं खूप जवळचं नातं आहे, कारण की अशा अनेक महफिली आहेत ज्याच्यात तुम्ही रंग भरलेले आहेत आणि त्या महफिली गाजवल्यात लिटरली तुमच्या आवाजाने, तुमच्या गायकीने. तर आज तुम्हाला ह्या रंगमंचावर येऊन कसं वाटतंय? आनंदच वाटतोय माझ्या नावासारखा. अरे वा. की परत एकदा मैफिल मध्ये आलो. प्रेक्षकांच्या मैफिलीमध्ये तर असतो, पण आता याही मैफिलीचा एक स्वाद घेण्यासाठी मला एक खूप मजा येणार आहे, मजा लुटण्यासाठी खास आलोय मी. सर, आणि काय आहे की प्रत्येक आमच्या एपिसोडला ना एक थीम असते की आज ही थीम, अमुक थीम, रोमॅन्टिक थीम. तर आज आमची थीमच तुमची गाणी आणि शिंदेशाही ही थीम आहे. तुमच्या घराण्यातली जी सगळी मोठी मंडळी आहेत त्यांनी गाऊन ठेवलेली आज आम्ही गाणी इथे तुम्हाला सादर करणार आहोत तुमच्यासमोर. सो तुम्ही ह्याचा आस्वाद घ्यावा. आम्ही कुठे चुकत असू तर आम्हाला काही सुधारणा सांगा आणि आमचे कान पिळा, पण आमच्याकडून हा छोटासा प्रयत्न आहे. आय एम जस्ट होपिंग की तुम्ही खूप एन्जॉय कराल. थँक्यू सो मच सर. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही प्लीज स्थानापन्न व्हा. धन्यवाद. तुझी चिमणी उडाली माझा पोपट पिसाटला. चला तर मग वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. सन 1933 साली अहमदनगरच्या पिंपळ गावात एका पहाडी आवाजाचा जन्म झाला. तो म्हणजे प्रल्हाद शिंदे. वडील पेटीवादक आणि आई तबला वादक, त्यामुळे घरामध्ये एकूणच संगीताचं वातावरण हे पहिल्यापासूनच होतं. आई वडिलांकडून तबला आणि पेटी वादनाचे धडे मिळाले. पुढे जाऊन मग त्यांनी इस्माईल आझाद यांना तबल्याला साथ दिली. त्यांच्यासोबत कोरसमध्ये गाणं गायलाही सुरुवात केली. त्यांचं ते काम बघून नंतर HMV या म्युझिक कंपनीने त्यांचा पहिला लोकगीताचा अल्बम रिलीज केला आणि तिथून या शिंदे घराण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांचं एक भक्तिगीत. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय आपला सगळ्यांचा लाडका गायक प्रसन्नजीत कोसंबी.
ईश्वरी भक्ती दत्ताची खरी गुहेत स्थान जरी बाजूला खोल तरी रूप ते त्यांचे जणू शिवशंकरा परी भेटूया त्यांना चला पाहू ईश्वरी लीला भर दरबार भाविका काय सुंदर गायलास तू. म्हणजे खरंच ह्या गाण्याने ना मला असं वाटतं प्रत्येकाच्या शरीरात अशी एक नवीन ऊर्जा भरते आणि एक नवीन एनर्जी आता ह्या स्टुडिओमध्ये पण मला ती फील होते, ती जाणवते आहे. आणि ही जेव्हा आपण अशी गाणी परफॉर्म करतो तेव्हा त्याच्यातले भाव खूप जास्त महत्त्वाचे असतात आणि प्रल्हादजींनी ते इतकं सुंदर गाऊन ठेवलं आहे. तर तू जेव्हा हे एवढ्या मोठ्या महान गायकाचं गाणं अटेम्प्ट करत होतास तेव्हा तुझ्या मनात काय चाललेलं? हे गाणं लहानपणापासून ऐकत आलोय. अंबाबाईचे अनेक गोंधळ मी गायलेलो आहे, अनेक गायक गातात, पण ह्या गाण्याचं विशेष मला असं वाटतं की ते इतक्या प्रेमानं त्यांनी गायले. साऱ्या जनतेची आई हा जो काय सूर त्यांनी लावलेला आहे आणि ज्या पद्धतीनं या गाण्याचे शब्द आहेत आणि ज्या प्रेमानं त्यांनी गायले, तर मला वाटतं की अंबाबाईची भक्ती इतक्या प्रेमाने कुठल्या गायकाने केली असेल तर ते मला वाटते प्रल्हाद दादांच्या या गाण्यातून विशेष मला जी जाणवते ते मी तुला सांगितलं. त्यामुळं हे गाणं गातानाही खूप मजा आली. आनंदजी, आता मी तुमच्याकडे वळते. मला सांगा की बाबांविषयीची काही अशी आठवण की त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकवण मिळाली गाण्याविषयी, किंवा ते सांगायचं की हे असं कर, हे असं करू नकोस, अशा काही गोड आठवणी? गोड आठवणी काहीच नाहीत. तबला पण शिकलो, पण भरपूर मार खाऊन शिकलेलो आहे. अच्छा. आणि म्हणजे ज्याप्रमाणे ते गायचे म्हणजे तसे चंचल होते आणि ते शिकवायचे. तबला चांगला वाजवायचे ते, पण ज्या वेळेला शिकवायचे तबला तर ते मला यायचंच नाही. ते गेल्यानंतर मी बरोबर वाजवायचो, पण ते असताना काही यायचंच नाही. तर माझ्या डोक्यात वाजवून दाखवायचे तरीसुद्धा यायचं नाही. गुरुजी मात्र ते फार कडक होते. अच्छा. आणि त्यांची आदत होती चिमटा घ्यायचे म्हणा किंवा मारूनच शिकवायचे, मारल्याशिवाय ते शिकवायचेच नाही. पण त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालं मला. ते ज्याप्रमाणे सुराला चिपकून होते तर सुरालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आत्तापर्यंत आणि अजूनही. आणि त्याचप्रमाणे जर स्टेजवरही कोणी चुकलं तर मी तसाच असतो, मी तसाच कडक आहे. हो, मलाही ते सहन होत नाही स्टेजवरती. मी आता तिथेच येणार होते मी पण बोलता बोलता, कारण की तुमची जी वागणूक आम्ही बघतो इथे ती कुठेतरी तुम्हाला ती पण वारसात मिळालेली आहे. रक्तातच आहे ती. वारसा मिळालेला नाहीये, तो रक्तातच आहे, तसाच आहे रक्तामध्ये. पण मला सांगा, आता आपण म्हणतो ना की माझे सगळ्यात मोठे क्रिटिक माझी आई आहे किंवा माझे वडील आहेत, तसे तुम्ही आता बोलण्यातून तुमच्या असं जाणवलं की तुमचे सगळ्यात मोठे क्रिटिक तुमचे वडील होते. आणि जेव्हा अशा माणसाकडून आपल्याला दाद मिळते ना, तेव्हा आपल्याला खरंच वाटतं अरे बापरे, आपण काहीतरी बरं केलं आयुष्यात. तर असा कुठला प्रसंग जेव्हा त्यांनी तुम्हाला दाद दिली? मला दाद म्हणजे अशीच दाद मिळाली मला की कोणीतरी सांगितलं काय गाणं चाललंय, पोपटाचं गाणं. अरे त्या पोपटाचा बाप आहे मी. हा, क्या बात. पोपटवाला आहे ना तो, माझा पोरगा आहे. तुमचं गाणं त्यांना लहानपणापासून आवडायचं की मग नंतर
पोपट गाजल्यावर त्यांना असं वाटू लागलं की हा हा गातो किंवा हा गाजल्यानंतरच त्यांना ज्या वेळेला स्टेजवरती फरमाईश आली हा आणि त्यांनी ते गाणं गायलं म्हणजे मला ऐकायला मिळालं की बा त्यांनी गाणं गायलं एक कडवं गायलं माझी गाणी जी फेमस झाली ती त्यांच्याकडून वर्सन करून घेतली पार्वतीच्या बाळा वगैरे हा तर मी असं समजतो की ज्यावेळेला मी आदर्शचं एखादं गाणं गातो त्यावेळेला मला काय वाटत असेल तसंच माझ्या वडिलांना वाटत असेल हे मी अनुभवतो. वाह वाह सर पण मला आता एक तुम्ही बोललात म्हणून एक अशी एक म्हणतो ना एक किडा जागृत हो गया है की आदर्शचं कुठलं गाणं तुम्ही गाता आणि तुम्हाला गायला आवडतं. नाही मी त्याचं कोणतेही गाणं गातो तो कुठलंही गाणं गात असताना मला मजाच येते बस बाकी काय नाही पण मला सांगा ना एवढाच एखादं. मुकडा गुणगुणतो काहीतरी गुणगुणा ना आमच्यासाठी इथे एखादं. खूप मजा येईल खूप मजा येईल. तुझ्या रूपाचं चांदण पडलंय न मला भिजू द्या तुझ्या रूपाचं चांदण पडलंय न मला भिजू द्या माझं काळीज लागलंय नातून गाणं बाजू द्या माझं काळीज लागलंय नातून गाणं बाजू द्या 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 गाणं बाजू द्या. खरंच आदर्शला किती आनंद होत असेल जेव्हा तो हे ऐकत असेल तेव्हा. थँक्यू सो मच सर. आणि प्रसन्नजीत थँक्यू सो मच. अजूनही मला तुझ्याकडून खूप गाणी ऐकायची आहेत. तू बॅक स्टेजला जाऊ शकतो. थँक्यू. थँक्यू. मंडळी आनंद शिंदे यांचं गाणं एकदा का सुरू झालं की शिट्टी वाजलीच म्हणून समजा म्हणजे आपोआपच आपले हात तोंडाजवळ जातात. शिट्टी वाजवता येत असू दे किंवा नसू दे पण मनामध्ये सगळ्यांच्या शिट्ट्या वाजू लागतात. सगळे आपल्या जागा सोडायला लागतात. गाड्या सुटायला लागतात. मुली कावऱ्या बावऱ्या होतात आणि सगळी मुलं दांड्याचा आधार घेऊन उभी राहायला लागतात. म्हणजे रेगे सारख्या अत्यंत गंभीर विषयावरच्या सिनेमामध्ये सुद्धा जेव्हा आनंद शिंदे यांचं गाणं येतं तेव्हा ते नाचायला भागच पाडतं. ऐकूयात रेगे चित्रपटामधलं शिटी वाजली आणि हे सादर करायला आपल्या समोर येतोय युवा सिंगर एक नंबरचा लोकप्रिय गायक चेतन लोखंडे. शिटी वाजली एकदी शिटिंग नाही बशीची शिटी गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अनुपदर गेला वर अनुपदर
जरा जपून दांडा धर शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न भर पुरी जरा जपून दांडा धर 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 चला तर मग आता वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. शिंदे घराणं आणि प्राणी पक्षी प्रेम हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना प्राणी लक्षात आहेत ते शिंदे घराण्यामुळेच. कोंबडी, पोपट, मैना, मुंगळा या सगळ्या पक्षी आणि प्राण्यांना ह्यांनीच मानवंदना दिलेली आहे. म्हणजे जितके कोंबडी, पोपट यांची संख्या महाराष्ट्रात नसेल त्याहून जास्त संख्येने ही गाणी वाजलेली आहेत आणि ह्या पुढेही वाजतच राहणार. ऐकूयात आता त्यांचंच एक सुप्रसिद्ध गाणं नवीन पोपट हा. आणि हे गाणं आपल्या सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी येत आहेत ऑफकोर्स आनंदजी स्वतः. जोरदार टाळ्या. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला तवा लागली डोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. काही सांगू तुला या दोघांची गोष्ट गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट. काही सांगू तुला या दोघांची गोष्ट गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट. पाहून मोका महिनेचा झोका रे पाहून मोका महिनेचा झोका लागतोय झुलाईला कसा लागतोय झुलाईला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. सोवर नव्हती महिनीला जोडी खायला देताना नक तोंड मोडी. सोवर नव्हती महिनीला जोडी खायला देताना नक तोंड मोडी. राहुला पाहून नाचून गाऊन राहुला पाहून नाचून गाऊन डाळिंब तोलायला लागली डाळिंब तोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. आनंदजी ह्या गाण्याबद्दल काय बोलू मी. म्हणजे इथे आम्ही जवळपास सगळेच नाचत होतो स्टुडिओमध्ये आणि तुमचं कुठलंही गाणं लागलं तरी आमची तीच हालत असते. पण या गाण्याच्या माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत कारण की लहान असल्यापासून इतकी नाचले मी ह्या गाण्यावर आणि अशी कुठलीही वरात नसायची जी घराखालून जायची आणि हे गाणं वाजायचं नाही आणि आम्ही आपले नाचत असायचो. सो मला जेन्युइनली तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुमची काय आठवण आहे ह्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेसची. हे गाणं म्हणजे खरं तर त्या कॅसेटमधलं गाणं कुठं ढोलकं वाजवतं या गाण्याची मी भरपूर रेसल केली कारण तेच गाणं मला आवडायचं. पण हे गाणं मी प्रोग्राममध्ये गाऊन 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 मला आवडलं होतं हे गाणं आणि म्हणून ते गाणं मी म्हटलं बघा आता टाईम कमी तर ते गाणं करून घ्या नवीन पोपट. मग ते विठ्ठलदादांनी चाल लावलेलीच होती मग त्यांनी लगेच ते गाणं करून घेतलं आणि
हे गाणं ज्यावेळेला मी गायलं तर सगळे वाजवणारे नंतर नाचायला लागले ऐकताना. ते मालकसुद्धा कंपनीचे आणि सगळेच वाजवणारे सगळेच नाचायला लागले की हे गाणं हिट होणार. आणि खरोखरच असंच झालं. हे गाणं गायल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा आनंद शिंदे हा आनंद शिंदे झाला. खरंय. पण ते गात असताना जेव्हा आता बाकीचे नाचायला लागले तेव्हा ऑफकोर्स तुम्हाला एक थोडीशी जाणीव आली. जसं मला कोंबडी ऐकून झालं होतं की हां, ह्या गाण्यात काहीतरी स्पेशल आहे, ह्याच्यात ती हिट होण्याचं ते पोटेन्शियल आहे. तसं तुम्हाला पोपटच्या वेळेस जाणवत होतं आतून की यार हां, ये चल पडेगा असं काही? नाही तसं काय नाही. जे मी पब्लिकमध्ये ज्या वेळेला गायचो त्यावेळेला वाटायचं की हे गाणं चालणार आहे आणि मी तेवढ्याच मूडनी गाण्याचा प्रयत्न करायचो पब्लिकमध्ये सुद्धा. मी काय डान्स करत नव्हतो पण पब्लिकला नाचवायचो, पब्लिकला खिळून ठेवायचो की हे गाणं त्यांनी डबल माझ्याकडून गाऊन घेतलंच पाहिजे आणि ते वन्स मोर व्हायचं गाणं. अगदी खरं आहे. आणि आजही कुठल्याही इव्हेंटमध्ये ते तुम्ही गायलात किंवा आदर्शनी जरी घेतलं तरी त्याला वन्स मोर हा मिळतो. कोणी गाऊ द्या. ते बारमध्ये सुद्धा चाललं त्यावेळेला हो. भरपूर. सगळ्यांनीच कमवलं ते एका गाण्यावरती. खरंय खरंय खरंय. थँक्यू सो मच. आणि अजून अशी खूप सारी गाणी आम्हाला तुमच्याकडून ऐकायची आहेत. खूप साऱ्या गप्पा आणि आठवणी पण तुमच्या ऐकायच्या आहेत. सो तुम्ही अजून एक गाणं प्रेझेंट करावं अशी माझी इच्छा आहे. अजय अतुल यांनी आजपर्यंत उत्तम गाणी आपल्याला दिलेली आहेत. पण त्यांची गाणी यशस्वी होण्यामागे मोठा वाटा हा त्यांच्या गायकांचा पण आहे. कुठल्या पठडीच्या गाण्यासाठी कुठल्या पठडीच्या गायकाला घ्यावं हे त्यांना बरोबर कळतं. म्हणजे अजय गोगावले यांचा स्वतःचा आवाज हा एका टिपेचाच आहे. परंतु तरीही गाण्याचा ठसका, त्याचा लहेजा ह्यासाठी आपल्याला वेगळ्या टिपेचा आवाज लागणार आहे हे त्यांनी बरोबर ओळखलं. आणि उभ्या महाराष्ट्राच्या कानामध्ये एकमेव जो टिपेचा आवाज घुमतो तो म्हणजे आनंद शिंदेंचा आवाज. आणि आता तोच आवाज इथे ह्या रंगमंचावर सुद्धा घुमणार आहे. ऐकूया तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब, स्वतः त्यांच्याच आवाजात. आणि त्यांची साथ द्यायला इथे येते दुहिता.
प्रेमाचं गाणं सुटलं या भान हैराण जीव झाला असा नादान तुझ्या आईच्यान झाली शिनगाराची मला विनशा फक्कड मिशीची फक्कड मला तू फक्कड मी जास्त जाऊ नको हळलं या मन भुललं या आत जुळलं या येड लावू नको भुरभुर लावू नको लाजू नको मोका जाणून घे ना लांबून पाहू नको जाऊ नको हातात हात माझ्या दे ना डोक्या मंदी बनानल अंगात रक्कात सन्नानल रमणी अप्पापला हट्टाचं डोळंब हप्पापला झिंगले झिंगले र अंगसर झिंगले झिंगले ग झिंगले झिंगले ग अंगसर झिंगले झिंगले ग झिंगले झिंगले ग अंगसर झिंगले झिंगले ग झिंगले झिंगले ग अंगसर झिंगले झिंगले ग आज पहिल्यांदा मी हे लाईव्ह बघते गाणं, कारण की ह्या गाण्यावर मी असंख्य वेळा परफॉर्म केलं आहे स्टेजवर. मला हे गाणं खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की हे अजय अतुलचं गाणं आहे आणि हे तुमचं गाणं आहे. कारण की आपलं एकत्र एक गाणं आहे जे कोंबडी, ज्यांनी हिस्ट्री क्रिएट केली आहे. आणि आता जे हे गाणं मी ऐकते आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही अजय अतुल ह्यांच्याबरोबर गाणी गाता तेव्हा ते काय असतं स्पेशल, किंवा त्यांच्यातलं तुम्हाला काय आवडतं ॲज म्युझिक डिरेक्टर्स? संगीतकार फार छान आहेत ते आणि कोणाकडून कसं गाऊन घ्यायचं आणि त्याच्याकडून जे आहे ते कसं काढून घ्यायचं हे फक्त त्यांनीच जाणावं. खरं आहे. आणि खरोखरच त्यांनी हिट गाणी दिली आणि मी जी काय गायली माझ्याकडून माझे जे काही स्वप्न होते ती त्यांनी सुद्धा खरोखरच पूर्ण केलेली आहेत. साईड सॉन्ग कधी गायला नव्हता पण तो त्यांच्यामुळं गाऊ शकलो आणि तोही हिट झाला, रिकामी सांजेची घागर. आणि खरोखरच त्यांनी मी माझ्यामध्ये कोणता कलाकार आहे हे त्यांनी जाणून घेतलं. हे काय काय गाणी गाऊ शकतात, म्हणजे फक्त लोकगीतच गाऊ शकत नाहीत पण सगळी अजून दुसरी गाणी गाऊ शकतात हे त्यांनी मला दाखवून दिलं. आणि महाराष्ट्रालाही दाखवून दिलं की आनंद शिंदे अशीही गाणी गाऊ शकतो आणि हिट करू शकतो. अच्छा, मला हे जाणून घ्यायचं आहे आता, आपलं जे गाणं आहे कोंबडी पळाली, त्याबद्दलची तुमची काय आठवण आहे? आणि मला हे पण जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा फोन आला असेल तेव्हा अजय अतुल असे काही खूप मोठे म्युझिक डिरेक्टर झालेले नव्हते, तर कधी कधी असं असतं ना की हां चला नवोदित म्युझिक डिरेक्टर आहे बघूया तरी, बिकॉज तुम्ही स्टार सिंगर आहात आणि आता ह्या नवीन मुलांनी काय तयार केलं आपल्यासाठी, हे जेव्हा तुम्हाला जाऊन तिथे बघायची वेळ आली आणि जेव्हा तुम्ही ते गाणं ऐकलं, तो काय अनुभव होता आणि त्यांनी तुम्हाला अप्रोच कसं केलं ते पण मला जाणून घ्यायचं आहे. मला ज्यावेळेला फोन आला म्हणे आपल्याला पिक्चरचं एक गाणं करायचं आहे, मला ते इंटरेस्टच नव्हतं ते पिक्चर काय नाही. आपले गाणे चालू आहेत आणि टी सिरीजमध्ये सारखी गाणी माझी रेकॉर्डिंग व्हायची. पर सॉन्ग त्यावेळेला मी 5,000 रुपये घ्यायचो. 5,000 म्हणजे माझ्यासाठी आत्ताचे 50,000 अशी वाटायची मला. आणि खरोखरच ज्यावेळेला त्यांनी फोन केला मला, आम्ही एक पिक्चरचं गाणं तुम्हाला गाऊन घेऊ इच्छितो, आणि त्यांनी माझ्यासाठी नंतर सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी 15,000 रुपये ठेवले होते, पण मी एवढं ताटून सांगितलं त्यांना मी 5,000 रुपये घेईन तर मी गाणं म्हणू. असं म्हटल्यानंतर ते म्हटलं हो हो चालेल चालेल, पैशाचं काय नाही, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे ठीक आहे. मी म्हणलं यार कमी तर नाही म्हणलं, बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे, मराठीमध्ये एवढेच असतील पैसे. आणि मग मी म्हटलं कुठं जायचं रेकॉर्डिंग करायला? ते म्हणे आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, आम्ही तुमच्या घराच्या समोरच राहतोय. मग संध्याकाळी गेल्यानंतर मी पाहिलं तर तिथं जोशी आले होते, ज्यांनी गाणं लिहिलं, जितेंद्र जोशी. मग त्यांनी ते एक शब्द तो मधला तो चेंज केला त्या ठिकाणी, इथभर फडफडते क्रॉस लाईनचा तो चेंज केला त्या ठिकाणी. म्हणजे असं फडफड व्हायला लागली. मग तिथं झालं. मग म्हटलं किती वाजता? म्हणे आता आपण जेवण बिवण केल्यानंतर 10 वाजता आपण जाऊ आणि डबिंग करू. म्हणलं ठीक आहे. त्यांच्या गाडीमध्येच मी गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग ते गाणं माझ्याकडून डब करून घेतलं त्यांनी. मला काय नाही म्हणलं द्या पैसे द्या, पैसे मतलब मला माझ्या डोक्यातच नाही ते की गाणं हिट होईल काय होईल मला मतलब नाही. पण ज्या वेळेला मी नंतर ऐकलं ते गाणं तर गाणं हिट झालं. ते म्हणजे पोपटानंतर जर पिक्चरचं गाणं कोणतं हिट झालं असेल तर ते हे कोंबडी पळाली. खरंच आहे. म्हणजे पुन्हा एकदा माझ्या नावाला कलई लावली त्या कोंबडी पळाली. माझ्याच नाही तुम्हाला म्हणा, अगदी मराठी चित्रपटच सृष्टी उठली. अगदीच. पण मग त्यांनी पैसे किती दिलेले, 5 की 15?
नाही 15 नाही 5च दिले. त्यांनी तुम्ही पाच 5 मागितले. मागितले 5च दिले. पण त्यांनीच माझा रेट वाढवला पुढं. ते म्हणे आता तुम्ही 10 घ्या. अरे पण तुम्ही म्हणजे पहिले सिंगर असे असाल जे कमी पैसे मागितले जेव्हा म्युझिक डायरेक्टर जास्त द्यायला तयार आहे. नाही, पण मला माहितीच नव्हतं ना, मी त्यांचं ऐकायला पाहिजे होतं. ते ऐकलंच नाही. मी त्यांनाच उलट म्हटलं की तुम्ही 5,000 देत असाल तर पुढं बोलायचं, नाही तर बोलायचंच नाही. बरं आता तुम्ही आहात इथे, मी आहे आणि कोंबडी झालं नाही असं होऊच शकत नाही. 2 लाईन कोंबडीच्या झाल्याच पाहिजे रंगमंचावर. हबर सोसना जड झाले पिकावाणी मुंगट ज्वर भरलं तुझ्या प्रीतीचं पाणी हे घुमाजीराव माझं सांगा म्हणणार कागणी रात्रीला झोपू नये दावील त्या पापणी सांगत पुनवाचा तुझा रूपान गोजिरवाणी जीव माझा जळतोया वता काळजाचं पाणी पाणी. आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. आता कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. थँक्यू सो मच. आमच्या ह्या रिक्वेस्टला तुम्ही मान दिलात आणि अजून खूप खूप गाणी आम्हाला तुमच्याकडून ऐकायची आहेत. सो थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद. भीम गीत म्हटलं की आनंद शिंदे हेच नाव डोळ्यासमोर येतं. पण आनंद शिंदे हा आवाज कुठल्या एका समाजापुरतं मर्यादित नाही आहे. तो सगळ्यांच्या मनातला आवाज आहे. कारण मुळात संगीत हे कोणा एकासाठी नाही आहे, ते सगळ्यांना सामावून घेतं. IT कंपनीमध्ये काम करणारा माणूस आणि शेतात राबलेला माणूस पण एकच गाणं ऐकतो. संगीताला भेदभाव कळत नाही. अख्ख्या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्याची शिकवण दिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऐकूयात ह्याच भीमरावांचं एक गाणं, सोनियाची उगवली सकाळ. आणि हे गाणं आपल्या सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी येतोय प्रसन्नजीत कोसंबी. सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मास आले भीमबाळ, जन्मास आले भीमबाळ. जन्मास आले भीमबाळ, जन्मास आले भीमबाळ. तारीख 14 एप्रिल माहे, तारीख 14 एप्रिल माहे. महू गावात है वारे वाहे, ठेंगणे है भासे आभाळ, हो ठेंगणे है भासे आभाळ, भासे आभाळ. जन्मास आले भीमबाळ, जन्मास आले भीमबाळ, जन्मास आले
मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही ह्या गाण्याशिवाय कधीही साजरी होत नाही. आणि आज तुला ते गाणं गात असताना काय वाटत होतं आतून? खरं तर हे गाणं जयंतीला म्हणजे जयंतीची सुरुवात या गाण्यानेच होते अगदी. आणि त्यामुळं या गाण्याविषयी खूप आठवणी आहेत आणि मला विशेष आभार मानायचे आहेत झी युवाचे की एंटरटेनमेंटची गाणी आपण गातच असतो पण त्याचबरोबर समाज प्रबोधनाची आणि अशा महापुरुषांची गाणी या प्लॅटफॉर्मवरती परफॉर्म करण्याची तुम्ही संधी देता त्याबद्दल झी युवाचे मी विशेष आभार मानेन. थँक्यू सो मच. आणि मला आता सरांकडे वळायचं आहे. सर, तुम्ही गायलेलं हे गाणं आहे आणि आज ते तुमच्यासमोर प्रसंजीतला सादर करण्याची संधी मिळालेली आहे. तर तुम्ही काय म्हणाल या गाण्याविषयी आणि ह्याच्या सिंगिंगविषयी? नाही सिंगिंगबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. त्याने उलट छान गायलं, जबरदस्त गायलं, मला आवडलं आणि प्रेक्षकांनाही आवडणारच आहे. पण या गाण्याची एक वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेला मी पोपटाचं गाणं, आंटीची घंटी वाजवली, असे सगळे लोकगीतच माझे बाजारामध्ये यायला लागले. तर कोणीतरी म्हटलं हे प्रल्हाद शिंदेचे पोरं पोपटाशिवाय यांना दुसरं काय येणार नाही, बाबासाहेब वगैरे ते गाऊ शकत नाहीत. एवढा शब्द मी ऐकला आणि तेवढ्या शब्दावरती मी रेसल सुरू केली. म्हटलं नाही, दादांच्या पाठीमागे लागलो. म्हटलं दादा हे मला बाबासाहेबांचं कॅसेट करायचं आहे. आणि वडिलांचं संगीत सगळ्या ह्या चालींनं होतं आणि मग मी ते गाणं गायलं आणि ते संपूर्ण कॅसेट त्यामध्ये संपूर्ण वेगवेगळी विषयाची गाणी आहेत, वेगवेगळी गाणी आहेत, म्हणजे समाज प्रबोधनाची गाणी आहेत. चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा, माझं आवडतं गाणं त्यामध्ये. आणि ही पहिली कॅसेट माझी बाबासाहेबांची की जी मी जरी गेलो तरी पण माझ्यानंतरही हजारो वर्षे हे गाणं जरूर वाजणार, जोपर्यंत या धर्तीवरती बाबासाहेबांची जयंती होत राहील तोपर्यंत. सर, खरंच आहे. कारण की एक तो काळ होता आणि आताचा एक काळ आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची गाणी म्हटली की तुमचा आवाज ह्याचं समीकरण आता झालेलं आहे. तर आता तुम्ही इथे आहात आणि हे गाणं आम्ही तुमच्या आवाजातून जर ऐकलं नाही तर म्हणजे ह्या शोला काही अर्थच राहणार नाही. सो सर, प्लीज 2 ओळी तुमच्या आवाजात. भीमाई माता प्रसूत होता, भीमाई माता प्रसूत होता, हर्षित झाले ते रामजी पिता, हर्षित झाले ते रामजी पिता. धन्य झाली कुळी सकपाळ, हो धन्य झाली कुळी सकपाळ, कुळी सकपाळ, जन्मस आले भीम बाळ, जन्मस आले भीम बाळ, जन्मस आले भीम बाळ, जन्मस आले भीम बाळ. धन्यवाद सर. आणि प्रसंजीत, आम्हाला तुझ्याकडून असून खूप खूप गाणी ऐकायची आहेत आणि तुला हा रंगमंच असा तुझ्या आवाजाने सजवायचा आहे. नक्की. तू बॅकस्टेजला थांबू शकतोस आणि अजूनही तयारी करू शकतोस. सो आय सी यू लेटर. थँक्यू. शिंदे घराण्याच्या गायकीची सुरुवात ही लोकगीतांपासून झाली. प्रल्हाद शिंदे यांनी पहिला लोकगीताचा अल्बम रेकॉर्ड केला आणि ह्या प्रवासाला सुरुवात झाली. मिलिंद आणि आनंद शिंदे यांनी 90च्या दशकामध्ये नवीन पोपट, हौसा असे अनेक लोकगीतांचे अल्बम रेकॉर्ड केले. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत लोकगीत पोहोचवण्याचं काम हे ह्या दोघांनी केलं. ऐकूयात आनंद शिंदे ह्यांचंच एक प्रसिद्ध लोकगीत त्यांच्या स्वतःच्या आवाजात, डोकं फिरलं या बयेचं.
लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या. वा, आमचं इथे डोकं फिरायची वेळ आलेली आहे, कारण की हे गाणं थिरकायलाच लावतं आपल्या सगळ्यांना. या गाण्याबद्दलची तुमची काय आठवण आहे आम्हाला जाणून घ्यायचं. सगळ्याच आठवणी सारख्या आहेत. हा, आता काय सांगायचं, जी गाणी मी स्टेजवर गायचो तीच गाणी मी रेकॉर्डिंग करायचो. हा. पहिल्यांदा गाणं कोणतंही जर गायचं झालं तर मी पहिल्यांदा पब्लिकच्या समोर गायचो, नंतर मग मी रेकॉर्डिंग करायचो. आता असं आलेलं आहे, पहिल्यांदा गाणं रेकॉर्ड करायचं आणि मग पब्लिकला आवडलं तर गायचं, नाहीतर नाही गायचं. आणि मी जी काही गाणी त्यावेळेला गायली पहिल्यांदा ती वन टेक होती, म्हणजे सगळ्याच्या बरोबर गायचो ते गाणी. बरोबर. आता म्हणजे मला सुद्धा मी नंतर आत्ता गायलेलं गाणं मी उद्या माझ्या लक्षात राहत नाही, पण ही गाणी अशी होती की मी जी गायली तर ती आत्तापर्यंत लक्षात आहेत. खरंय. आणि मला असं वाटतं हे एक गाणं असं आहे ना की माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं आणि प्रत्येक बाईला ह्या गाण्यावर नाचावं असं वाटतं, कारण की तिला हे गाणं स्वतःबद्दलचं वाटत असतं कुठेतरी. आणि सगळे पुरुष जेव्हा शो असतो किंवा काय ऑडियन्समध्ये असले की ते नाचतच असतात, पण बायकांना ह्या गाण्यावर नाही, नाही. बेछूटपणे नाचावं असं वाटतं. असं ते बरोबर. गाणं आहे. याच्यावर एक किस्सा आहे. अच्छा. एक लहान मुलगी होती, लहान हां. म्हणजे 3 वर्षाची मुलगी असेल. मी रेसल करत होतो गावी. मी हे गाणं, हे माझं नवीन येणार असं गाणं म्हणून मी ऐकत होतो. तर गाणं आलेलं बघा, हे नवीन गाणं आहे. मी घरात गाणं गायलं तर ती लहान मुलगी तिच्या आईला म्हणते, हे माझं गाणं का म्हणतात. मग मला कळलं की खरे तर फॅन माझे हे आहेत. आणि ती 3 वर्षाची मुलगी, तिच्यासुद्धा कानात तो आवाज होता. म्हणजे म्हणूनच मी सांगते ना, हे एक गाणं असं आहे ना ज्याच्यात बेछूटपणे नाचायची इच्छा होते, जिथे काही म्हणजे एक स्टेप्स करावेच नाही वाटत, असे धतिंग करावं असं वाटतं. सो आय थिंक त्या गाण्याची ही खासियत आहे. मराठी लोकसंगीताचा अप्रतिम सुगंध या मंचावर दरवळतोय. तुमच्या ह्या चमकदार परफॉर्मन्ससाठी गोदरेज एअरतर्फे हे गिफ्ट हॅम्पर देताना आम्हाला खूप आनंद होतो. प्रत्येक घराची स्वतःची वेगळी रीत असते, स्वतःचा सुगंध असतो, ज्यामुळे तिथे कोण राहतं याची ओळख पटते. गोदरेज एअर होम फ्रेग्रन्स सोबत तुम्ही तुमच्या घराला देऊ शकता एक एक्स्ट्रा पर्सनल टच, ज्यामुळे तुमचं घर अप्रतिम फ्रेश सुगंधाने दरवळेल, अगदी या एव्हर रिफ्रेशिंग परफॉर्मन्ससाठी. आपण वळूया आपल्या एका छानशा खेळाकडे. सो ही जी फिरकी आहे मैफिलची, ही फिरायला लागणार आहे जेव्हा मी म्हणणार स्टार्ट आणि तुम्हाला म्हणायचं आहे स्टॉप. जेव्हा ही वळणार तेव्हा ह्याच्या मागे काही महापुरुषांची नावं आहेत. तुम्ही अनेक महापुरुषांची गाणी गायलेली आहेत. सो ज्या महापुरुषाचं नाव इथे येईल त्यांचं गाणं तुम्हाला गायचंय. किंवा मी स्टॉप म्हणा, मी गाईल. अरे सर, मी स्टार्ट म्हणते ना, तुम्ही स्टॉप म्हणा. ठीक आहे, रेडी? ओके. ओके, चालो स्टार्ट. स्टॉप. अरे वा, छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला. वाह, बघूया पुढचे महापुरुष कोण येत आहेत. स्टार्ट. स्टॉप. वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दंडाशी दंड भिडताना. दंडाशी दंड भिडताना नवा इतिहास घडताना. दंडाशी दंड भिडताना नवा इतिहास घडताना. मी पाहिला भीमराज जनतेसाठी लढताना. दंडाशी दंड भिडताना नवा इतिहास घडताना. खरंच तुमच्या तोंडून हे शब्द जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा खरंच एक नवीन ऊर्जा आमच्यात निर्माण होते, एक नवीन प्रेरणा मिळते. आपण बघूया पुढचा महापुरुष कोण आहे. स्टार्ट. स्टॉप. माता रमाबाई आंबेडकर.
वदे रमाई साजणे बाई काय सांगू ग ती नवलाई मन काही वरलं फुलून बहरलं मन काही वरलं फुलून बहरलं पतूर आलय आज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. आनंदजी, खरंच तुमचं हे खूप मोठं काम आहे, कारण की ह्या सगळ्या महापुरुषांची जी तुम्ही गाणी गाता आणि त्यातले जे शब्द असतात आणि त्यातला जो इतिहास असतो तो तुम्ही लोकांसमोर इतका सुंदररित्या मांडता की आजही लहान लहान मुलांच्या मनातही तुम्ही त्यांनी जी लावलेली मशाल आहे त्याची आग जिवंत ठेवता आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप प्रणाम. थँक्यू सो मच. बघूया पुढचा महापुरुष. स्टार्ट. टॉप. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. होती बांधा रंग गवाळा कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची अन तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखाला मान तिच्या गुणाची चकड मी गायली माझ्या जीवाची होती या कायली हे माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझ्या जीवाची होती या कायली. काय मजा आणलीत तुम्ही. थँक्यू सो मच. आमच्या ह्या मैफिलच्या ह्या एपिसोडचा भाग बनल्याबद्दल, इथे ह्या रंगमंचाची तुम्ही शोभा वाढवून टाकली, ह्या मैफिलीमध्ये जान ओतली. बाई वाड्यावर या. नाही म्हणजे खरं तर मला हे निळू फुलेंसारखं बोलायचं आहे, पण बिकॉज मला त्यांचा आवाज काढता येत नाही, मला हेमा मालिनीजींचा आवाज येतो, तर मी तसं म्हणते. बट एनिवे, जोक सपाट. खरं तर हे मी म्हणत नाही आहे, असं हे गाण्याचे बोल आहेत. म्हणजे खरं तर आनंद शिंदे असं म्हणत आहेत. नाही म्हणजे ते असं कोणाला म्हणत नाही आहेत आणि कोणालाही बोलवत नाही आहेत. हे गाण्याचे बोल आहेत. त्याला ते तरी काय करणार. म्हणजे एकेकाळी हा खलनायकाच्या तोंडचा डायलॉग होता. लोक ह्या डायलॉगवर नाकं मुरडायचे. पण आता हेच गाणं जेव्हा आनंद शिंदेजी गातात तेव्हा अख्खा महाराष्ट्र त्यावर डोलायला लागतो. म्हणजे माणसाची वट ना अशी असायला पाहिजे. एकदा का बोललं की 2-4 नाही, लाखो लोक तेच गुणगुणायला लागतात. ऐकूयात आनंद शिंदेजींच्या आवाजातलं बाई वाड्यावर या. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येतोय चेतन लोखंडे. लई 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 नॉटी लई 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 नॉटी लई 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 वाकडा मिशीचा आकडा लई लई वाकडा मिशीचा आकडा पाटलाचा नाद कुणी करू नका. धोतर घालून गोटवर टाकला पाटलाच्या बाटला जाऊ नका. डोक्यावर टोपीनी तोंडात पान डोक्यावर टोपीनी तोंडात पान पाटील गातो या गान. बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या हे बाई वाड्यावर या.
इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात अंगात सलगी भरली आता काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड अडगळ दारात लावू आता इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात अंगात सलगी भरली आता काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड अडगळ दारात लावू आता अशी भिंगरी वाड्यात शिरली अंगात घुमली लाजेचा आवलई आणू नका डोक्यावर टोपीनी तोंडात पान डोक्यावर टोपीनी तोंडात पान पाटील गातो या गान बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या अहो येता का नाही आल्यानंतर बघू सगळं या तर खरं बाई वाड्यावर या आनंदजी, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की शिंदे घराण्याला संगीताचा वारसा आहे. आम्ही तुमच्या वडिलांची अर्थातच प्रल्हाद शिंदे यांची पण गाणी ऐकली आहे. पण मला त्यापूर्वीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे तुमच्या घराण्याचा. म्हणजे कसं असतं की रेकॉर्डिंग सुरू झाल्या तेव्हापासूनचं आम्ही सगळं ऐकलं आहे, पण त्याच्या पूर्वी काय होतं? म्हणजे तुमचे आजोबा आणि त्याच्या आधी संगीताचा वारसा तेव्हाही सुरूच होता? माझे वडील प्रल्हाद शिंदे त्यांच्याही आधी म्हणजे माझे चुलते नारायण शिंदे, एस.बी. शिंदे, माझे आजी आजोबा. माझी आजी तबला वाजवायची अच्छा. आणि आजोबा हार्मोनियम वाजवायचे. आणि आजीचे जेवढी सगळ्या बहिणी 7 बहिणी होत्या माझ्या आजीला, अच्छा. त्या सगळ्या कलाकारच होत्या, गाणाऱ्या होत्या. शेवटची आजी मी पाहिलेली आहे आणि तिचंही गाणं ऐकलेलं आहे. हम्म. उर्दूही चांगल्या गायच्या त्या, हिंदी. अच्छा. आणि ब्रिटिश काळी ते भरपूर त्यांचे कार्यक्रम म्हणजे लग्नात वगैरे किंवा असं गायच्या. आणि क्लासिकल तबला माझी आजी वाजवायची. जर त्यांना क्लासिकल आलं नसतं तर इथपर्यंत हा तबला म्हणा, म्हणजे माझे वडील वाजवायचे तबला, नारायण शिंदे वाजवायचे तबला, हे क्लासिकल तबला वाजवायचे. म्हणूनच ते क्लासिकल तिथूनच आलेलं आहे. किंवा विठ्ठल शिंदे माझे मोठे बंधू क्लासिकल मुलांना शिकवायचे महापालिकेच्या शाळेमध्ये. अच्छा. क्लासिकल गाणं शिकवायचे. म्हणजे त्यांना आलं, त्यांना कुठून आलं म्हणजे तिथूनच आलं असेल. म्हणजे हे क्लासिकलच गाणे गायचे. पण आता ट्रेंड वडिलांपासून जरा बंद झाला, आमच्यापर्यंत बंद झाला. आम्ही क्लासिकल नाही शिकू शकलो, पण आता आदर्शला शिकवण्याचा प्रयत्न मी जरूर केलेला आहे. ऑफकोर्स. पण मला सांगा, तुमच्या आजींनी हे तबलाचं प्रशिक्षण कुठून घेतलं होतं? म्हणजे त्याबद्दल काही तुम्हाला? त्यांचे भाऊ वाजवायचे, ते सगळेच कलाकार. बेसिकली म्युझिक फॅमिलीमध्ये आहेच, काहीही केल्या. अच्छा. बरं, माझा पुढचा प्रश्न असा आहे की गेला हरी कुण्या गावा हे तुमच्या वडिलांनी गायलेलं पहिलं रेकॉर्डेड सॉन्ग आहे, बरोबर आहे ना? मग त्याची काही आठवण आहे तुमच्याकडे की? माझे चुलते नारायण शिंदे पहिले HMEला कामाला होते. बरं. म्हणजे सगळ्यांचे रेकॉर्डिंग वाजवायचे. म्हणजे रोज त्यांचं ते कामच, महिन्याचे 30 दिवस त्याचा पगार मिळायचा त्यांना. तर त्यांनी त्यावेळेला HMEला राजीनामा दिला. कारण त्यांनी अट टाकली होती की तुमच्या भावाचं आम्ही रेकॉर्डिंग केलं तर मग त्याच्याबद्दल हे आम्ही जे बनवलेल्या थाळ्या आहेत सगळ्या कोलंबियानी, म्हणजे ज्या थाळ्या बनतील त्या कोण खरेदी करणार एवढ्या नवीन माणसाच्या? आणि जर नाही गेल्या तर काय करणार? मग ते सगळ्या आमच्यावरती पडतील. मग म्हणून त्यांनी ते किती खर्च येईल तर म्हणे 2300 रुपये. मग त्यावेळेला त्यांनी तो राजीनामा दिला आणि 2300 रुपयेमध्ये ते त्यांना तिथं भरले. आणि ते भरल्यानंतर दादांचं रेकॉर्डिंग झालं. आणि त्या काळी 2300 रुपये म्हणजे जवळपास आयुष्यभराची कमाईच त्यांनी ओतली. म्हणजे आज इथे खरा भाऊ भावाला बघत नाही आणि असा कलियुग आलेला आहे. आणि त्या काळात आपल्या भावाचं करिअर घडावं ह्यासाठी एखाद्या माणसाने आपल्या आयुष्याची कमाई देऊन टाकली. क्या बात. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, की त्यांनी आपल्याला एवढा मोठा कलाकार दिला आणि त्यांची गाणी आज आपण इतक्या आनंदाने ऐकतो, त्यांचं संगीत उपभोगतो. आनंदजी, एक छोटीशी रिक्वेस्ट, गेला हरीची आम्हाला एक झलक ऐकायची आहे, 2 लाईन. ओके. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा, गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, उडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. वा. अरे आनंदजी, तुमची पर्सनॅलिटी खूप वेगळी आहे आणि तुमच्याबरोबर काम करताना आम्हाला सगळ्यांना नेहमी मजा येते. थँक्यू. कारण की तुम्ही खूप स्ट्रिक्ट आहात, तुम्ही खूप पण सहजरित्या खूप जोक मारतात. मला नेहमी असं वाटतं की तुमच्यातलं एक लहान मूल जे आहे ना ते तसंच जिवंत ठेवलंय तुम्ही. आणि
ती एका कलाकाराची खासियत असते, कारण की जोपर्यंत त्यातलं जे लहान मूल असतं ते जिवंत असतं तोपर्यंत तो कलाकार खूप सच्च्या मनाने काम करतो असं मला वाटतं. आणि म्हणूनच ती सच्चाई तुमच्या कामातनं येते असं मला खूप वाटतं. सो मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही लहान असताना तुम्हाला संगीतच करायचं होतं, सिंगर बनायचं होतं, की अजून काही स्वप्न पाहिलेलं की नाही नाही मी वेगळं काहीतरी करणार? नाही, सिंगर वगैरे नाही, हे डोक्यातच नव्हतं माझ्या. मग डॉक्टर? वडील गाणं गायचे पण मला काय तेवढा इंटरेस्ट नव्हता. बर. माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील म्युन्सिपाल्टीत कामाला होते, झाडू खात्यात. मी म्हणायचो मी काय करीन तर मी झाडू खात्यात कामाला लागेन आबाच्या जागेवर. कारण त्यांचा मुलगा तर इकडे कामाला होते माझे मामा. अच्छा. मग त्यांच्या जागेवर कोण लागेल तर मी लागेन. माझं एवढंच स्वप्न की मी सरकारी नोकरीमध्ये काम आणि मी करीन, आणि ते झाडू मारणार. मारेन. अच्छा. असं म्हणजे लहानपणी तुमचं हे स्वप्न होतं, म्हणजे कोणाचं डॉक्टर इंजिनियर इथपर्यंत लोक पोहोचतात, पण आता सरांचं आपण शिक्षणच करणार नाही म्हटल्यानंतर संपलं. झाडू खात्याशिवाय दुसरं कामच नाही. मग हे कधी जाणवलं की नाही यार मला गायचंय, इधर मेरा दिल लगता है? नाही पण ते गाणं रक्तातच होतं. मी गाणं गायचो त्यावेळेला मला कळलंच नाही की मी कधी गायला शिकलो. वा. शाळेत पहिल्यांदा गेलो तर बाईने सांगितलं अरे तुझे एवढे वडील गाणं म्हणतात, तुला काय गाणं येतं का नाही? म्हटलं येतो ना गाणं. पहिलीला नाव टाकायला गेल्यानंतर मग त्यावेळेला मी ते गाणं गायलं होतं. तेवढं आठवतं, सावन का महिना पवन करे शोर. आम्हाला पण ऐकायचंय आता ते गाणं. आनंदजी प्लीज सावन का महिन्याचं तुम्ही कसं गाता हे खरंच आम्हाला सगळ्यांना ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. सावन का महिना पवन करे शोर, सावन का महिना पवन करे शोर, जियारा रे झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर, जियारा रे झूमे ऐसे जैसे बनमानाचे मोर. क्या बात आहे. क्या बात आहे. क्रांती, हे गाणं जर का खरंच तेव्हा आनंदजींच्या आवाजात ऐकवलं असतं तर एक वेगळीच मजा आली असती तर मला. त्यांचाच ओरिजिनल आवाज ठेवला असता मुकेशच्या जागी. मी स्वतःला मुकेश सारखं गाण्याचा प्रयत्न करायचो त्यावेळी. क्या बात आहे, क्या अच्छा बात आहे. अच्छा अच्छा. असतं ना आता असं झालं की माझाच आवाज लोक काढायला लागलेत. खरंय. कसं असतं आपण कोणासाठी तरी एक इन्स्पिरेशन बनून जातो. आय थिंक तीच आपल्या यशाची पावती असते कुठेतरी. म्हणून तर मी तुम्हाला म्हणतो ना हेमालिनी आली का. नाही. क्या बात आहे. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे की मला आठवते की काही जी गाणी असतात ना किंवा काही गायकांची गाणी असतात ती खूप जास्त रिक्षात वाजतात. म्हणजे ती सगळीकडे वाजत असतात पण रिक्षा चालकांची ती एकदम फेवरेट गाणी असतात. म्हणजे त्याच्यापैकी काही मोठे गायक असतात की राहत फतेह अली किंवा अल्ताफ राजा, अशी काही गाणी आहेत. तुमची गाणी नेहमी सदान कदा मी बघते रिक्षात वाजतातच वाजतात. आणि तुमचं आणि रिक्षाचं काहीतरी एक नातं आहे असं मला वाटतं. क्या उसके पीछे का राज क्या है? राज काय नाही, कारण मला वडिलांनी तबला वाजवायला शिकवला, मार खाऊन तबला वाजवला, तरी पण त्याच्यातही सक्सेस नाही झालो मी. अरे पुन्हा परत आता काय म्हणजे करताच येईना. ते वडील म्हटले की आता ह्याचं लग्न करायचंय, मग 1 महिन्याने लग्न ह्याचं, आणि हा नुसता टवाळगे करतो. तर मग त्यांनी आपले नातेवाईक आहेत तिचे माझे आते भाऊ आहेत पुण्याला, तर तो रिक्षा चालवायचा बाळू गडकरी म्हणून. अच्छा. तर त्याच्याकडे मला रिक्षा ह्याला रिक्षातच शिकव म्हणजे तेवढं तर करेल. पण ते 1 महिना रिक्षा चालवली, मी शिकलो, त्याचं रायचीट तोडून टाकलं मी ते. हा त्यावेळेला मला माहिती की त्याला रायचीट म्हणतात. ते अच्छा. रायचीट तुटलं माझ्याकडून ते. अरे बापरे. आणि ते ऍक्सिडेंट झालं तर तेही सोडून दिलं मी. म्हणजे रिक्षा पण करू नाही शकलो. अरे देवा. म्हणजे तुमचा जन्मच हा गाण्यासाठी झालेला आहे, त्यामुळे तुम्ही बाकीचं काही नाही ट्राय केलं, ते बरं झालं खरं. सो पण मला एक सांगावंसं असं वाटतंय की काही जी आपल्याकडे खूप मोठी मंडळी अशी आहेत की जसं आता भरत जाधव आहे, त्याचं टॅक्सीचं लायसन्स आहे भरत जाधवचं, पण त्यांनी कधीच टॅक्सी चालवली नाही. सर गेलेले आमचे रिक्षा चालवायला, पण त्यांनी कधी रिक्षा चालवली नाही. मला वाटतं की हे जे रिक्षा टॅक्सी ह्यांनाही कळलंय की ह्यांचा जन्म फक्त कलेसाठी झालाय आणि ह्यांनी आपल्याला चालवू नये म्हणून त्या बिचाऱ्या रिक्षाने स्वतःचं काय असतं ते काय बोलतात त्याला, रायचीट, हा, तो स्वतःच तोडून घेतला. आणि मग सरांचं गाणं आलं, बाई जरा जपून दांडा धर. सो बॅड जोक. सो मूव्हिंग ऑन. माझा पुढचा प्रश्न असा आहे की प्रत्येक जण जेव्हा पहिल्यांदा कुठला तरी परफॉर्मन्स करतो, म्हणजे मला आठवतं की माझा जेव्हा स्टेजवर पहिला दिवस होता तेव्हा म्हणजे पोटात गुडगुड, बटरफ्लायज, पडद्याच्या मागून जाऊन किती लोक आलेत हे बघणं आणि मग तो पहिली लाईन येऊन स्टेजवर बोलणं,
ह्या मधला जो काळ असतो तेव्हाची एक धडधड जी असते ती काहीतरी वेगळीच असते. मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा गाणं रेकॉर्ड केलं, म्हणजे आय एम शुअर तुम्ही खूप परफॉर्म तर खूपदा केलं असणार, पण जेव्हा पहिली रेकॉर्डिंग होती तेव्हा तुम्हाला कसं वाटत होतं? किंवा माईकची सवय तेवढी होती का? किंवा एक काहीतरी धडधड होत होती का? की युवर ओके? नाही, धडधड वगैरे नव्हती होत, कारण मी कार्यक्रम करायचो त्यावेळेला. आणि कार्यक्रम केल्यानंतर तिथं डेअरिंग होतीच मला पब्लिकच्या समोर गाण्याची वगैरे. पण रेकॉर्डिंग ज्या वेळेला झालं त्यावेळेला विठ्ठल दादांनी सांगितलं होतं मला की असं असं माईकच्या समोर साईडला हो, असं असं उभं राहूनच इथंच गाणं म्हणायचं. म्हणलं ठीक आहे, इथं म्हणेन. पण त्यावेळेला विलास जोगळेकर त्यांच्यासोबत काम करायचे अरेंजिंगला. तर मला एवढं लक्षात राहायचं की बाबा त्यांनी 1 2 3 4 म्हटलं, 4 म्हटल्याशिवाय मी गाणं म्हणजे उचलायचंच नाही. आता ते म्युझिक संपू नाही तर नाही संपू, यांनी 4 म्हटलं का तिथंच उचलायचं. म्हणजे संपतंय कधी हे मला कळायचंच नाही ते त्यावेळेला. अच्छा अच्छा. मी घाबरलो नाही कधी गाणं म्हणताना, पण आताही कधी कधी असं होतं की 4 म्हणा त्याच्यावर उठतच नाही, मी लक्षच देत नाही. पण खरंच आहे, गाणं खरं खूप कठीण असतं, काही खायचं काम नसतं हे. आणि मी एकदा गाण्याची म्युझिशियन्स बरोबर रिहर्सल करत होते, तर ते पिकअप कधी करायचं असतं ना, ते खरंच खूप टफ असतं. आणि मी त्याचं पिकअप नेहमी विसरायचे. तर तो जे म्युझिक डिरेक्टर जे होते त्यावेळेस ते मला म्हणाले, आपण तुझ्या पिकअप ड्रॉपसाठी एक रिक्षा ठेवू वेगळी किंवा एक गाडी ठेवू, तुला येत नाही ते. सो इट्स अ व्हेरी टफ थिंग. आणि पहिलं गाणं कुठलं होतं तुमचं जे तुम्ही रेकॉर्ड केलेलं ॲज सच, आठवतं? पहिलं गाणं मी झुंजार सकपाळ यांच्या लेखणीतून उतरलेलं गाणं होतं ते. आणि माझ्या वडिलांसोबत, म्हणजे वडिलांनी सांगितलं होतं की त्या चंपक जैन यांचे मोठे बंधू रतन जैन यांना, मेरा लड़का गाना गाएगा तो मैं यहाँ से HME से यहाँ पर आऊँगा गाने के लिए, नहीं तो नहीं आऊँगा. ते बोले नहीं, हम तुम्हारे लड़के को चान्स देंगे, गवाएंगे. मग दादांनी 8 गाणे गायले आणि मी 2 गाणे गायले त्यावेळेला. पाहुणी आली कशी लाडाला, म्हणजे पाहुणी आली लाडाला या कॅसेटमध्ये. धनी गत वर्षाची थकबाकी झाली एकदम 2 पोरं, आणि दाट गर्दी कसं के पुन्हा गाडीला, ही 2 गाणी गाणी. सर 2 लाईन्स त्या गाण्याच्या सर प्लीज. पत्र नव्हे समजावी तार, पत्र नव्हे समजावी तार, निघा लवकर बघाया नाजूक सुकुमार. धनिगत वर्षाची थकबाकी झाली एकदम 2 पोर. धनिगत वर्षाची थकबाकी झाली एकदम 2 पोर. तुमच्यासारखी माझ्यासाठी आहे. मला जुळी मुलं आहेत त्यामुळे सरांनी गाणं मला डेडिकेट केलं. थँक्यू सो मच. आनंदजी, मला तुमच्याकडून अजून खूप खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही स्थानापन्न व्हा. तोपर्यंत आपण बघूया आपला पुढचा परफॉर्मन्स. शिंदे घराण्याचं गाणं ऐकल्यावर सगळ्यांचंच काळीज नाचायला लागतं. मग ते आनंद शिंदे असो, मिलिंद शिंदे असो किंवा आदर्श शिंदे असो, गाणं कोणाचंही असो नाचायला भाग पाडतंच. मराठी असो, हिंदी असो, सगळीकडे ह्यांच्या गाण्याची चलती आहे. असंच काळीज नाचवणारं गाणं आता आपल्यासमोर सादर होणार आहे, तुझ्या रूपाचं चांदणं. आणि हे गाणं सादर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर येतोय अमोश मोहिते. तुझ्या रूपाचं, तुझ्या रूपाचं, तुझ्या रूपाचं, ए तुझ्या रूपाचं. तुझ्या रूपाचं, तुझ्या रूपाचं, तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. घोड्यावरती चढलो मी, हल्ली माखली सुरी न इथं घोड्यावर
वरती चढलो मी, हातात काट्यार बाशिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी. माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाण रोजो द्या. माझं काळीज लागले नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागले नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. लाजू लागला वारा. तिला पाहता धावू लागला, लाजू लागला वारा. तिचा सरकता पदर सूर्याचा चढू लागला तारा. आता नेमकच सपान पडलंय न मला निजू द्या. माझं काळीज लागले नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागले नाचून गाणं वाजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागले नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागले नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. सर नवीन पोपट हे गाणं म्हणजे सुपर, म्हणजे कोलावेरी डी ज्या पद्धतीने सोशल मीडियाच्या जगात सुपरहिट झालं, तेव्हा सोशल मीडिया नव्हता, असं काहीही नव्हतं जिथून आपण आणखीन एक्स्ट्रा काहीतरी एफर्ट्स टाकून ते गाणं लोकांपर्यंत पोहोचवू. अशा काळात वेगवेगळ्या गावागावांमध्ये हे गाणं परफॉर्म झालं, ते रेकॉर्ड होऊन लोकांसमोर येऊन सुपर डुपर हिट झालं. हे गाणं तर मला माहिती आहे, पण त्याआधी तुमचं एक गाजलेलं गाणं आहे ते म्हणजे पार्वतीच्या बाळा. पोपटबद्दल सगळे बोलतात, पण पार्वतीच्या बाळाबद्दल मला जाणून घ्यायचंय की त्याबद्दल तुमची काय आठवण? पार्वतीच्या बाळा हे गाणं मी स्टेजवरती गायलं पहिल्यांदा. आणि सोपान म्हात्रे म्हणून कवी आहेत, त्यांनी मला ते स्टेजवरती गाण्यासाठी दिलं होतं की हे गाणं गा म्हणून. तर अशी गोष्ट झाली. त्यामध्ये मी चंपकजींना म्हटलं मेरे पास ये गाना है, देखो इसे करना है तो देखो. ते म्हटले नाही, एक पूरा तो नहीं करूँगा तेरा मैं, पूरा कैसेट नहीं कर सकते, तू दादा के साथ में गा. दादा के गाणे हैं, उसमें 8 गाणे, 2 गाणे तू गा. दादांचं सगळं रेकॉर्डिंग झालं होतं, बाहेर येणार होतं ते. माझ्यासाठी परत स्टुडिओ घेतला आणि आता एकच गाणं कसं करायचं म्हणून एक गाणं बनवायला लावलं विठ्ठल शिंदेंना खास. म्हटले 2 गाना बना दो और 2 गाना करेंगे. म्हणजे दिवसभरामध्ये ते 2च गाणे झाले. ओ अच्छा. पण मग पूर्ण लाईव्ह सकट पूर्ण लाईव्ह झालं. नाहीतर किती व्हायची अदरवाईज गाणे? 5-5 गाणी व्हायची लाईव्ह. ओके. आणि म्हणजे आम्ही त्याच्यात पण महिनाभर त्याच्यात rehearsal rehearsal- करायचो. हां एक्झॅक्टली तेच. महिनाभर रेसलच करायचो आम्ही. अच्छा. मग त्याच्यानंतर गायचं.
आणि मग ह्या 2 गाण्यांची रिहर्सल झाली होती आधी? हो झाली, अच्छा. आणि मग त्या दिवशी ती 2 गाणी रेकॉर्ड. रेकॉर्ड झाली. क्या बात. पण ते असं झालं नंतर त्या कॅसेटचं नाव पुन्हा पार्वतीच्या बाळा झालं. जे गाणं शेवटी होतं ते गाणं पहिल्यांदा आलं. असंच होतं काय? खूप मोठ्या मोठ्या रचनेंच्या मागे असं होतं की ती खूपच साईड अंडरडॉग असते खरं म्हणायला गेलं तर. ती एखादी रचना किंवा तो एखादा पीस आणि नंतर जाऊन तोच सुपरहिट होतो. बऱ्याच रचनांबद्दल असं होतं. सर 2 लाईन्स पार्वतीच्या बाळाच्या. पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. आनंदजी, क्या बात आहे. क्या बात. गायकांमध्ये जे शास्त्रीय संगीत फॉलो करतात त्यांचा एक रियाज असतो. ते सकाळी उठून तानपुऱ्यावरती रियाज करणार. पण इतके वर्ष आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर काम करतोय. तुमचा सूर त्या टिपेला अजूनही तसाच आहे, तुमचा आवाज तसाच आहे. खरोखर ही कमाल आहे. आणि इतके सुरेल तुम्ही गाता. जसं शास्त्रीय संगीतातले लोक एक त्यांचा रियाज करतात, मग तो रागांचा रियाज असेल किंवा तो वेगवेगळ्या गोष्टींचा रियाज असतो, तसा फोक संगीतातला रियाज किंवा जी मुलं फोक गाणी आता पुढे त्यांचं करिअर म्हणून करणार आहेत त्यांनी एक्झॅक्टली रियाज कसा करावा ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी रियाज म्हणजे करायचा तर असा रियाज करतो म्हणून करत नव्हतो. एकच गाणं 100 वेळा रटवायचो, 100 वेळा गायचो. तोच माझा रियाज. कारण ते गाणं बसवायचो म्हणजे पब्लिकमध्ये माझ्यामध्ये काही चुकतंय का ते गाणं बोलून 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 इतका रियाज असायचा. म्हणजे आमच्या भावाभावांमध्ये सुद्धा आमची जुगलबंदी चालायची. क्या बात आहे. दोघांची. त्यावेळेला मिलिंद हार्मोनियम वाजवायचा आणि मी तबला वाजवायचो. मग आमच्या दोघांची रेसल. म्हणजे जे गाणं गायचं मग तो कोणत्या टाईपने गाईल, मग मी कोणत्या टाईपने गाईल, त्याने मी तो कसा आलाप मारेल, मग मी कुठं मारायचा आलाप. पण कव्वाली तुम्ही तुमच्या अनेक कव्वाल्या मी ऐकलेल्या आहेत. रात्र रात्र तुम्ही कव्वाल्यांचे हो, कार्यक्रम रात्रभर. करायचा. इकडे एकीकडे तुम्ही फोक ची पण गाणी गाता, म्हणजे जी डिव्होशनल सॉंग्स आहेत असे आपण म्हणू. अंबाबाईचं गाणं असेल, खंडोबाचं गाणं असेल, ते पण तुम्ही गाता. फिल्म सॉंग्स पण आहेत, नवीन पोपट, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत. तसे ज्या ठिकाणी जसं कार्य असेल, कार्यक्रम असणार. आता समजा इथं देवीची जत्रा आहे किंवा देवीचा कार्यक्रम आहे, मग तिथं देवीची गाणी पहिले 1-2, नंतर पुन्हा परत लोकगीतं, बरं. वडिलांची भक्तिगीतं, असा मिळून तो कार्यक्रम. पण मग आवाज लावण्याची पद्धतीत तो बदल आहे का? म्हणजे समजा आज कव्वालीचा कार्यक्रम आहे तर तिथे आवाजाची तुमची शैली वेगळी असते का? आणि मग आज देवीचं गाणं वेगवेगळं असतं. जे देवीचं गाणं गाताना तो देवीचा बाज वेगळाच असतो. आपण ज्यावेळेला देवीचं गाणं गातो तर समोरच्याच्या अंगातच आलं पाहिजे. क्या बात आहे. आणि कव्वाली गात असतो तर कव्वालीच्या वेळेला कव्वाली समोरच्या माणसाने दाद दिलीच पाहिजे. समोरच्या माणसाने शेर आपला अर्धा बोलला पाहिजे. पण मग तो गायकीचा प्रकार आहे का, तो आवाजाचा वेगळेपणा आहे त्याच्यामध्ये? म्हणजे त्यातला फरक तुम्ही नाही, गायकीचा प्रकार आहे तो. गायकीचा प्रकार अच्छा. आहे. आणि वेगळं पण काय नाही. मी दुसऱ्यांनी गायलेली गाणी भरपूर ऐकलीत. माझ्या वडिलांनी म्हणा किंवा अजित नाजा म्हणा, अच्छा. या लोकांना समोर ठेवूनच मी हे गाणे गाण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणलेलं चालेल का की त्या गायन प्रकारामध्ये खूप वेळा आपण जेव्हा ते गायन प्रकार ऐकतो आणि मग हिंदी गाणं म्हणजे उर्दू वगैरे हिंदी वगैरे गाताना मी अजित नाजांसारखं गाण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. पण मराठीतला अजित नाजा स्वतः म्हणायचे, मराठी का अजित नाजा, प्रल्हाद शिंदे हे. क्या बात आहे. आणि अजित नाजा समोरच दादांनी एक गाणं गायलेलं आहे, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. वा. त्यांच्या समोर रेकॉर्ड झालं ते, म्हणजे लाईव्हच रेकॉर्ड झालेलं आहे ते गाणं आणि ते मी पाहिले. क्या बात आहे. आनंदजी, तुमच्याकडनं एक कव्वाली मात्र आम्हाला ऐकायला आवडेल, पण मे बी नंतर आपण पुढच्या एपिसोडमध्ये ते ऐकूयात. येस. ते प्रॉमिस तुम्ही आम्हाला करा की हो जरूर जरूर गाईन. थँक्यू. नक्कीच. आणि मी तुमच्या खूप कव्वाल्या ऐकल्यात आणि जेव्हा एक असं नाही की असं वाटतच नाही एखादा मराठी माणूस ही कव्वाली गातोय, कारण त्याच्यातले जे उच्चार आणि शब्दांची फेक आणि त्याचा जो हेल असतो त्या भाषेचा, तो इतका करेक्ट तुमचा असतो की म्हणजे ही खूप मोठी, खरं तर म्हणजे मी खूप लहान आहे पण माझ्या एका खऱ्या फॅनकडून तुम्हाला मिळालेली दाद आहे की त्याचा जो ऑथेंटिसिटी आहे ना, ती जी ओरिजिनॅलिटी आहे ती कमालीची आहे सर. सो हॅट्स ऑफ. थँक्यू. हॅट्स ऑफ. मंडळी, आज ह्या मंचावर एकाहून एक बहारदार गाणी सादर झालेली आहेत. पण आजच्या ह्या मैफिलीला खरी बहार आणली ती आपल्या प्रमुख पाहुण्यांनी. आज आनंदजी तुम्ही इकडे आलात आणि ह्या मंचाची शोभा वाढवली.
तुमच्यामुळे ह्या मैफिलीला एक झळाळी मिळाली, एक वेगळीच शाईन आली. मी अविदादाला विचारू इच्छिते की त्याला आनंदजींचा सर्वात जास्त कोणता परफॉर्मन्स आवडला. त्यांनी इतकी कमाल तिन्ही गाणी आत्ता सादर केली खरं तर. पण मला असं वाटतं की जे डुएट त्यांनी गायलं ना ते फारच जबरदस्त होतं. तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब. आणि त्यांच्या शेजारी उभं राहून कुठल्याही गायिकेला ते गाणं अजूनच चॅलेंजिंग असतं. कारण की एकतर त्यांचा सूर जो आहे, जी स्केल आहे त्यांची, तो एक भाग, आणि ज्या एनर्जीने आणि ज्या फोर्सने ते गातात त्यानंतर ती मॅच करणं हा सुद्धा फार मोठा चॅलेंज असतो. पण आज बहार आणली आनंदजी तुमच्या गाण्याने. क्या बात आहे. वा आनंदजी, तुमच्या ह्या शायनिंग परफॉर्मन्ससाठी तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायची आहे. मी तुम्हाला मंचावर यायची विनंती करते. आनंदजी, आजचा आमचा हा जो एपिसोड आहे तो तुमच्या उपस्थितीने अजूनच रंगला, अजूनच ह्याच्यात बहार आली. तुम्हाला कसं वाटलं आज इथे येऊन? मला विचारण्यापेक्षा खरं तर मी माझ्या रसिक प्रेक्षक मायबापांवरच सोडतो की हा परफॉर्मन्स आणि हा कार्यक्रम कसा वाटला. जास्तीत जास्त लोक पाहतील आणि खरोखरच वेगळेपण, काहीतरी वेगळेपण या मैफिलीमध्ये मला पाहायला मिळालं आणि सर्वांनाच पाहायला मिळतं. सगळे आनंद लुटतायत, मी पण आज आनंद लुटला. बरं वाटलं, मजा आली. थँक्यू सो मच सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आपली ही मैफिल खूप सुंदर रंगली. म्हणजे खरंच मला ही गाणी ऐकतच राहावीशी वाटतात, नाचतच राहावं असं वाटतं आणि मैफिल संपूच नाही असं वाटतं. पण काय करणार, शेवटी मैफिल आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीला जसा एक शेवट असतो तसंच आमच्या ह्या मैफिलीला सुद्धा शेवट आहे आणि ही मैफिल आता इथेच संपते. पण पुढच्या आठवड्यात सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम